तर नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, हा ब्लॉग आहे तो आपल्या बांधकामावरती बनवायला लागलो मित्रांनो। तर मी तुम्हाला आमचं जे बांधकाम आहे जे चालू आहे, आता दुसऱ्या मजल्यावरती स्लॅब ठोकायला चालू आहे मित्रांनो। तर ते जे बांधकाम आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवतो। तर ह्याची फ्रंट साईड वेगळी आहे आणि जी आमचं राहायचं घर आहे त्याची साईड वेगळी आहे। तर तुम्हाला सगळं दाखवतो, तुम्ही सगळं बघा मित्रांनो। तुम्हाला फ्रंट साईड दाखवतो। तर हे जे आहे ती फ्रंट साईड आहे। तर हे सगळे गाळे आहेत मित्रांनो आणि तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये आमचं सगळं पूर्ण घर दाखवतो मित्रांनो। तर तुम्ही हे बघा। तर ही जी आहे लेफ्ट साईड आहे आणि लेफ्ट साईडमध्ये सध्याला आता ही सगळं सामान पडलेलं आहे, ही नंतर काढून सगळं ही पोर्च आहे मित्रांनो। आता मध्ये जाऊयात। जसं एंटर केलंय तसंच ही 17 बाय 15चा हॉल आहे मित्रांनो। पूर्ण मोठा लट हॉल आहे। एक मिनिट तुम्हाला बाहेरून दाखवतो। तर हे जे आहे पूर्ण हॉल आहे आणि त्याच्याच ऑपोजिटला जे आहे ते इथं बेसिन येणार आहे, वॉश बेसिन। आणि ह्याच्याच बाजूला इथं जे आहे ते वॉशिंग एरिया येणार आहे। इकडे कपडे वगैरे धुण्यासाठी इकडे येणार आहे। त्याच्या जी बाजूला आहे ते आपलं किचन येणार आहे मित्रांनो। तर 10 बाय 12च किचन आहे। तर किचनसाठी व्हेंटिलेशनसाठी ही खिडकी सोडलेली आहे मोठी आणि इथे एक सोडलेली आहे। तर इथून आपल्याला बघायला यावं की कोण आले कोण नाही, इथून सगळं दिसते बाहेर कोण आलेलं। तर ही असं आहे आणि लेंटिन वगैरे केलेलं आहे मित्रांनो किचनला वगैरे। आणखीन ह्याचं सध्याला प्लास्टर झालंय, आणखीन काही सुद्धा झालेलं नाहीये। तर त्यानंतर ही हॉल तुम्हाला तर दाखवूनच दिला। हॉलला 2 खिडक्या सोडलेल्या आहेत मित्रांनो। तर ही बघा सगळ्यात मोठी खिडकी सोडलेली आहे आणि ही एक खिडकी सोडलेली आहे। त्यानंतर इकडं जे आहे ते फर्स्ट आहे आपलं इकडून एक आपण एंट्रन्स सोडलेली आहे। इकडं आपलं कॉम्प्लेक्स तुम्हाला फ्रंट साईड दाखवली, तर इकडून एक आपल्याला एंट्रन्स सोडलेली आहे मित्रांनो। आणि ही आहे पहिला बेड आहे मित्रांनो, बेडरूम आहे ही। तर बेडरूम 12 बाय 12ची आहे आणि लाईट पॉइंट लेंटेन वगैरे सगळं केलेलं आहे मित्रांनो। आणि वरी POP साठी जागा सोडलेली आहे आणि खिडकी वगैरे सोडलेली आहे मित्रांनो। आणि ही झालं आपलं पहिलं बेडरूम। त्यानंतर त्याच्या अपोजिट हे जे आहे ते इंडियन, सध्याला आता उजेड नाही आहे, अंधार पडलेला आहे। बरं, हे जे आहे ते इंडियन बाथरूम आहे आणि बाथरूम प्लस टॉयलेट आहे। त्यानंतर हे आहे आपलं दुसरं बेडरूम आहे आणि अटॅच ह्याला बाथरूम वगैरे आहे मित्रांनो। ह्याला तुम्ही बघू शकता तिथं अटॅच बाथरूम वगैरे आहे आणि खिडकी मोठी सोडलेली आहे इकडं आणि लेंटेन वगैरे केलेलं आहे। आणि वरी POP साठी सोडून दिलेलं आहे। तर वरी POP येणार आहे आणि हे झालं आपलं दुसरं बेडरूम। आणि आता सगळ्यात लास्टला आलं मास्टर बेडरूम। तर मास्टर बेडरूम खूप भारी आहे, खूप मोठा आहे। 15 बाय माझ्या मते खूप मोठा आहे, ते साईज काय लक्षात येणं झाली। तर त्यासाठी खिडकी मोठी सोडलेली आहे, अटॅच बाथरूम आहे। तुम्हाला बाथरूम पण दाखवून देतो। तर हे जे आहे ते फरशी लावण्यासाठी जागा सोडलेली आहे आणि इथं जे आहे ते कमोड येणार आहे, कमोड आणि सगळं इकडं आंघोळीसाठी सोडलेलं आहे। वरी गिझर पॉईंट, त्यानंतर शॉवर पॉईंट असं सगळं लावून टाकलेलं आहे। आणि हे जे आहे डायव्हर्टर आपण आणायला गेलो होतो धाराशिवला, तर ते डायव्हर्टर इथं लावून टाकलेलं आहे मित्रांनो। तर डायव्हर्टर तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तरी आपण जेव्हा चालू करचाल तेव्हा आणखीन एकदा तुम्हाला दाखवून देतो। वरी खिडकी सोडलेली आहे आणि सगळं गिझर पॉईंट, सोलार पॉईंट सगळे पॉईंट सोडलेले आहेत। आणि ही जी आहे मास्टर बेडरूम खूप खास आहे, वरी POP साठी आहे आणि खूप असं भारी आहे। आणि इकडून व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी सोडलेली आहे आणि इकडून जर व्ह्यू बघायला गेला तर पूर्ण गल्लीचा व्ह्यू इकडून दिसतोय मित्रांनो आणि खूप भारी आहे। ही जी आहे सळया, आता आपलं जे बांधकाम वरी ठोकायला चालू आहे तर त्यासाठी सळया लागलेल्या आणून ठेवले तिथं, ते आता वरी घेऊन चालू आहे। तर आपण आता जाऊयात वरी। इकडून ती समोरची आपली मेन एंट्रन्स आणि इकडून आपली साईड एंट्रन्स। तर इकडून जाऊयात। तर इथं जे आहे ते आपण कॉम्प्लेक्ससाठी बाथरूम वगैरे सोडलेलं आहे, वॉश बेसिन इथं सोडलेला आपण आणि हे बाथरूम इथं केलेलं आहे मित्रांनो।
कॉम्प्लेक्ससाठी. त्यानंतर इकडून टेअरकेस आपल्याला वरी जाण्यासाठी आणि इकडून आपण फ्रंटला जाऊ शकतो. तर आपण वरी जाऊयात आणि जो स्लॅब आहे तो पाहूयात आणि नंतर आणखीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण जितके गाळे आहेत आपले तितके दाखवून देतो. तर मित्रांनो, हे जे आहे हे आता इथं पण गाळेच आहे. इथं आता स्लॅब ठोकलेला आहे. आता इकडले वरचे खूप भारी गाळे आहेत. 10x22, 20x22 असे गाळे आहेत. खूप भारी असं बघा तुम्ही. आता आपण तर मित्रांनो, महागडले जे 1 BHK आहेत तुम्हाला मी महागडल्या ब्लॉगमध्ये दाखवले होते. तरी आता लाकडं काढले ना, स्लॅब पडला की आणखीन एकदा तुम्हाला दाखवून देतो. तर 1 BHK 2 आहेत. आता आणखीन तिसऱ्या मजल्यावर जाऊयात. तर मित्रांनो, हे जे आहे ते पायऱ्या वगैरे करायला चालू आहे. आपण इकडून जाऊयात. मित्रांनो, आता सगळं झालंय. बीम वगैरे टाकून झालेले आहेत. आता जे आहेत सगळे हातरायचं बाकी आहेत फक्त. तर तुम्ही बघू शकतो सगळं ओके झालेलं आहे. कडला आपण साईडने बघूयात. तर पूर्ण सळई आणून टाकलेली आहे मित्रांनो हातरायची. आता फक्त वरी घ्यायची आणि हातरून बांधून टाकायची. मग आपल्याला हातरून बांधून टाकल्यानंतर आपल्याला लाईट फिटिंगचं एक काम असते. तर लाईट फिटिंग पण करावी लागेल आणि मग बाकी मग बाथरूमचे वगैरे पाईप वगैरे टाकावे लागतात. मग डायरेक्ट स्लॅबच पडते मित्रांनो. तर मी आज म्हणजे जे आहे ते जाणार होतो, पण म्हटलं आता स्लॅब पडणार आहे, आपण थोडंसं थांबावं आणि पुढल्या रविवारी जावं. तर त्यासाठी मी आता स्लॅब पडणार आहे म्हणून थांबलोय आणि पुढल्या रविवारी आता जाणार आहे. मित्रांनो, आपली पुढची साईड दाखवून देतो तुम्हाला. तर हे पहा, तर मित्रांनो, आपल्या जे बिल्डिंगच्या समोर आहे एक्झॅक्ट अपोजिट महाराष्ट्र संत शाळा आहे. तर मित्रांनो, हा जो ब्लॉग आहे आपल्या बांधकामाचा इथे स्टॉप करतो आणि असेच ब्लॉग बांधकामावरती करत राहतो. आता जी आहे फ्रंट साईड ती दाखवायची राहिली, ती फ्रंट साईड मी पुढच्या ब्लॉगमध्ये टाकतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे जेव्हा मी पुढचा ब्लॉग टाकेल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळेल आणि तो तुम्ही ब्लॉग बघू शकता. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.